नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। आज 22 ऑगस्ट, वार आहे गुरुवार आणि आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी। श्रावणातील संकष्ट चतुर्थी आलेली आहे। भगवान शिव यांना अत्यंत प्रसन्न करण्यासाठी हा महिना जो आहे हा खूप शुभ मानला जातो। श्रावणातली हा तिसरा गुरुवार आहे। संकष्ट चतुर्थी या दिवशी आलेली आहे। शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या तिथीला शुभ मानले जाते। श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी खूप खास मानला जातो। म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आलेली संकष्ट चतुर्थी ही गणेश बाप्पांना प्रिय आहे। कारण भगवान शिवशंकर यांनी गणेश बाप्पांना सर्वत्र श्रेष्ठ आणि सर्वात महत्त्वाचे वरदान दिलेले आहे। कारण भगवान गणेश बाप्पा हे शिवशंकर यांचे अतिशय लाडके छोटे पुत्र म्हणून ओळखले जाते। या चतुर्थीला खूप महत्त्व दिले आहे। संकष्ट चतुर्थी म्हणजे आपल्या जीवनातील संकट दूर करणारी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते। घरातील स्त्रिया, लहान मुली आहे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून व आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करत असतात व कोणत्याही संकटावर आपल्याला विजय प्राप्त होऊन आपली शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी हा उपवास केला जातो। गणपती बाप्पांना बुद्धीचे देवता, विघ्न दूर करणारे, शैक्षणिक बाबतीत मुलाला भरभरून प्रगती मिळवून देणारे बुद्धीचे देवता म्हणून ओळखले जाते। गणपती बाप्पाला सर्वात श्रेष्ठ प्रथम स्थान दिलेले आहे। कारण भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता म्हटले गेलेले आहेत। जर आपल्या जीवनामध्ये काही संकट व त्या संकटाचा नाश व्हावा व आपल्या घरातील गरिबी कायमची निघून जावी, मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व संकष्ट चतुर्थीला सांगितले गेलेले आहेत, या व्रताला सांगितले गेलेले आहेत। म्हणून गणपतीच्या बाप्पाच्या पूजेबरोबरच आपल्याला या दिवशी काही उपायसुद्धा आहे। आज तिसऱ्या श्रावण सोमवारच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्यामुळे घरातील अदृश्य शक्तीचा नाश होतो, मुलाच्या शिक्षणामध्ये प्रगती होते, घरातील नकारात्मकता दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते। घरातील प्रखर पितृदोष आहे तो कमी होऊन घरातील वाईट शक्तीचा नाश होऊन 7 पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते। अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करण्यापर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम गण गणपती नमः हा मंत्र लिहायला विसरू नका। तर पहा, संकष्ट चतुर्थी खूप भाग्यशाली व खूप महत्त्वाची मानली गेलेली आहे। त्यामुळे या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते। म्हणून या दिवशी जर आपण काही उपाय केले तर गणपती बाप्पा शीघ्र आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून देतात। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी लक्ष्मी घरात येत असते त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। 3 सांजेला आपल्याला हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून तर 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। 6 ते 7:30 वाजेपर्यंत हा जर उपाय तुमच्याच्याने करणं शक्य होत असेल तर नक्की करा। कारण ही जी वेळ आहे ही वेळ माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते। म्हणून हा उपाय या वेळेत जर केला तर घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा सहवास होते व आपल्या ज्या अडीअडचणी आहेत त्या दूर होतात। आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते। आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो, घरामध्ये कोणी काही दोष लावलेले असेल ते सुद्धा कमी होत असतात। घरामध्ये जास्तीत जास्त वाद आहे, कुटुंबामध्ये जास्तीत जास्त आजारी व्यक्ती आहे, एकामागून एक आजारी व्यक्ती पडत आहे, कुटुंबामध्ये पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये खूप दुःख, आजारी व्यक्ती आहे त्यांचा आजार बरा व्हावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होऊन आपली यशप्राप्ती होत असते। घरामध्ये कापूर जाळल्याने नकारात्मकता दूर होऊन घरातील सर्व अडीअडचणी दूर होऊन आपली प्रगती होत असते। घरात कापूर जाळल्याने प्रखर पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा कमी होतो। पितृचं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुकं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे। खोबऱ्याची वाटी आपल्याला इथे घ्यायची आहे। जर तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी नसेल तर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे घेतले तरीही चालेल। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भीमसेन कापुराच्या 5 वड्या टाकायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल, तुमच्याकडे साधा कापूर असेल तरी तो घेतला तरीही चालेल।
आणि त्यानंतर यावर आपल्याला 5 लवंग घ्यायचे आहे. फूल आहे अशा लवंग आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची मोहरी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाची मोहरी नसेल तर तुम्हाला हातामध्ये काळे तीळ घ्यायचे आहे. दोन्हीमधील एकच वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर घरामध्ये लहान मुले असेल, मोठी मुले असेल किंवा घरामध्ये जे लहान किंवा मोठी मुले तापट स्वभावाचे आहेत, रागीट स्वभावाचे आहेत, पती रागीट स्वभावाचे आहेत, तर त्यांच्या अंगावरून आपल्याला 7 वेळा ही जी मोहरी आहे ती उतरून घ्यायची आहे. त्यानंतर घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल, पतीची प्रगती होत नसेल तर त्यांच्या अंगावरून आपल्याला हे मोहरी जी आहे ती 7 वेळा उतरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे जे कापुराचं भांडं आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि ही जी वस्तू आहे मोहरी त्यामध्ये टाकायची आहे. आणि त्यानंतर सर्व घरामध्ये हे जे कापुराचं भांडं आहे ते घेऊन फिरायचं आहे आणि आपल्याला ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर उंबरवट्यावर न्यायचं आहे. उंबरवट्यावर नेल्यानंतर आपल्याला हे कापूर परत प्रज्वलित करायचं आहे. त्यानंतर तमालपत्र आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. उंबरवट्यावर 7 वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये आणायचं आहे. गणपती बाप्पाची आरती करायची आहे, जास्वंदाची फुले अर्पण करायची आहेत आणि चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचा आहे आणि हा उपवास आपल्याला सोडायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 21 मोदक 21 दुर्वा अर्पण करायचे आहे, ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद जो आहे तो भरभरून राहील. आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होईल. म्हणून हा एक उपाय संध्याकाळी 6 वाजता नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.